नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुमची होस्ट गोल्डी तुम्हाला आज मी जिरा खारी दाखवणार आहे. साधी सिंपल जिरा खारी आणि झटपट होणारी इन्स्टंट जिरा खारी आहे. तयारी थोडी आधी करून घेतली आहे, तर आपण स्वयंपाकघरात जाऊन बघूया सगळं. चला. सगळ्यात आधी तर मी हा मापाचा कप दाखवते तुम्हाला. हा जो माझा कप आहे मापाचा, या कपाने मी 2 कप मैदा आणि 2 कप रवा घेतला. टोटल झालं 4 कप. 4 कपामध्ये वनस्पती तुपाचं पोहे खायचा हा जो चमचा असतो, या चमच्याने 4 चमचे तूप गरम करून टाकलं या रवा आणि मैद्यात. मीठ टाकलं आणि जिरं टाकलं आणि हे भिजवून घेतलं. हे बघा, हे असं आपलं पुरीसाठी आपण कसं भिजवतो ना, तसं भिजवून घेतलं. आणि आता आपण याची जी म्हणजे लाटणार आहोत याला, तर ते आपण आता बघूया. आधी याचे अर्धे तुकडे करून घेते. ठीक आहे. आता हा जो जास्त मोठा झाला हा जो डो आहे, हा थोडासा आपल्याला, आपण नुसतं मैद्याचं करत नाही आहे आणि तुम्हाला माहीत असतं की रव्याचं असलं की जरा आणखीन जास्त मोकळं होतं. तर हे थोडंसं असं आपल्याला मळून घ्यायचं. आणि मुख्य म्हणजे हे भिजवल्यानंतर अर्धा ते पाऊण तास मुरायसाठी ठेवायचं. मग मी 1 तास आधी हे भिजवून मी मुरायसाठी ठेवलं, तेव्हा माझा हा गोळा असा छान नरम झाला आहे. आता आपण काय करणार आहोत, 1 2 3 आणि 4. आता यात हे 4 गोळे झाले. कारण काय होतं, ही रेसिपी व्हायला वेळ लागतो थोडा. असं करून घ्यायचं. आता ह्याच्या आपण पातळ पोळ्या लाटणार आहोत. पातळ पोळ्या लाटून झाल्या की मग मी तुम्हाला दाखवते. ते पातळ पातळ पोळ्या लाटून घेते याच्या आधी. आणि पोळी लाटताना जर नाही लागलं तुम्हाला काही, तर फारच छान. लागला तर थोडासा मैदा तुम्ही याला लावून लाटू शकता. तर हे आता तयार करून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला हे साठं लावायचं आहे. साठ्यासाठी मी काय केलं आहे, 3 कप तेल, 3 चमचे तेल या चमच्याने, हाही पोहे खायचा चमचा आहे, आणि 3च चमचे मैदा टाकला आणि हे चांगलं फेटून घेतलं. आता हे ठेवून दिलं आहे. आता मी पहिले याच्या पोळ्या लाटते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवते. ही अशी पातळ पोळी मी लाटून घेतली आहे. ही आता पोळी आपण याच्यावर अशी ठेवूया. आणि आता आपण काय करतो आहे, याच्यावर हा साठा घालतो आहे. साठा मात्र बोटानीच लावायचा, चमच्यानी ब्रशनी लावायचा प्रयत्न करायचा नाही. आणि साठा खूप नाही लावायचा. जसं आता याच्यावर असा अर्धा 1 चमचा, पाऊण चमचा तो साठा सगळीकडे सारखा पसरवायचा. आणि म्हणजे आता तुम्हाला वाटेल की मी काय तेच सांगते, पण आपण जी मूग डाळची खारी केली होती ना, तर ती वेगळी होती. मूग डाळ कोरडी असते, ह्याच्यात आपण रवा घातलेला आहे, लक्षात घ्या. आता याच्यावर पोळी ठेवताना हा असं ठेवायचं. म्हणजे काय होतं की इकडनं आणि इकडनं हे छान होतं. आता ही थोडी मोठी झाली तर काय हरकत नाही, कारण आपल्याला त्याची फोल्ड करायची. फक्त ती पातळ लाटल्या गेली पाहिजे, एवढं त्याचं महत्त्व आहे. आता हे सगळं मी पूर्ण पहिले पसरवून घेते असं. आणि मैदा वापरा किंवा मग हे नका वापरू, दुसरं असं काही वापरू नका. मैद्याने आणि ते आपल्या याच्या जे मक्याचं जे पीठ येतं ना, म्हणजे मला हे नाही म्हणायचं आहे, एक मिनिट, ते नका वापरू. मक्याचं जे पीठ येतं ना, त्याला कॉर्नफ्लोअर म्हणतात, ते नका वापरू. कारण आपण काय करतो, याच्यात तेलाचं आपण साठा घातला आहे. आपण तूप किंवा मार्जरीनचा साठा नाही घातला. बेकरीमध्ये मार्जरीनचा साठा
वापरला जातो. आपण घरी घरगुती करतो आहे आणि मार्जरीन आपण खात नाही आणि ते खाऊ पण नाही. आता बेकरीमधनं आणून आपण खातो ती गोष्ट वेगळी आहे, पण आपण हे घरगुती करतो आहे. आपल्या घरात जे साहित्य अवेलेबल असेल ते शक्यतो वापरलेलं जास्त चांगलं आणि पटकन व्हायला हवं आहे. म्हणजे आता पोळ्या बघा, या 4 पोळ्या मी केलेल्या आहेत. माझ्या 4 पोळ्या पटकन लाटून झाल्या, कारण आपण 1 तास आधी त्याला व्यवस्थित भिजवलं होतं. भिजवून आपण छानपैकी त्याला मुरायला ठेवलं. हे मुरलं पाहिजे. मुरलं ना मग खूप छान होतं, हलकी येते खारी. म्हणून आता हे एवढं झालं बघा. हे पूर्ण मी असं फोल्ड करून घेणार आहे, याच्यावर ही फोल्ड करणार आहे आणि हे असं दाबून. आता हे आपल्याला लाटायचं आहे. हे खूप जाड आपल्याला ठेवायचं नाही, खूप पातळही लाटायचं नाही, खूप पातळ पण करायचं नाही. हे वाढत जातं. या एकामध्ये जवळपास 15 ते 20 तुमच्या खारी होतात. खूप पातळ मात्र हे करायचं नाही. आणि आपण 4 पोळ्या घेतल्या आहेत, त्याची जाडी वाढणारच आहे, एवढं लक्षात ठेवा. हे आता मी पूर्ण लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. मग ही लांबलचक पट्टी मी आता लाटून घेतलेली आहे. आता आपण या पट्टीचे तुकडे करूया. खूप बारीक तुकडे नाही करायचे. आणि हे तुकडे करायच्या आधी मी इथं गॅस लावून देते. आपल्याला खूप गरम तेलात या तळायच्या नाहीत. आपण तेल गरम करून घेणार आहोत गुणगुणं, आणि मग त्या गुणगुण्या तेलामध्ये आपण या आपल्या खारी, जिरा खारी आपण तळणार आहोत. लक्षात घ्या, मूग डाळ आणि रवा यामध्ये फरक असतो. रवा नरम होतो भिजून. मूग डाळ, आपण मूग डाळीचा कुठलाही पदार्थ पकोडे वगैरे केले की ते कुरकुरीत होतात. आणि मूग डाळ जेव्हा आपण मूग डाळीचं पीठ वापरतो ना, ते कोरडं होतं. रवा कोरडा येत नाही. रवा भरपूर पाणी पितो प्रत्येक वेळेस. आता हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. आणि गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस सिम करायचा आहे. आपण जेव्हा याच्यामध्ये मी एक छोटासा हे करते आणि आपण असं याला पीळ देऊया. पीळ देऊन आपण हे असा आकार देऊन आज आपण कथा या खारी करून पाहू. छान वाटतात या अशा. पण मला काही फारसं असं इतकं डेकोरेशन वगैरे येत नाही, पण हे ठीक आहे. कारण कोंबट तेलात आपल्याला या कोंबट म्हणजे गरम करून कोमट केलेल्या तेलामध्ये आपल्याला या तळायच्या. जसं आपण शंकरपाळी टाकतो ना तसं. आता बघा, हे मी थोडंसं मीडियम आचेवर गॅस ठेवला आणि आता हे टाकू याच्यात. हे वर आल्याशिवाय काहीही करायचं नाही. हे वर आलं की आपण मग नंतर आपलं टाकू. थोडासा गॅस मी मीडियम आचेवरच ठेवला आहे. ही एक बॅच आपण तळून घेणार आहोत आणि ही एवढीच बॅच मी केलेली आहे तुम्हाला आज दाखवण्यासाठी. हे बघा, हे आपोआप वर आल्याशिवाय याला अजिबात हलवायचं नाही आणि हे मंद आचेवरच किंवा मीडियम आचेवरच हे तळायचं. बघा, ही वर आली आता. मी याला 2-3 पीळ दिले आहेत. आणि जशी शंकरपाळी आपण टाकतो ना, तसं हे टाकलं तरी चालतं.
हे काही हे होत नाही, म्हणजे वितळत वगैरे काहीच नाही. कारण मुख्य म्हणजे याच्यात आपण रवा टाकलेला आहे. तर काही काही गोष्टी मी सांगते, तर तेवढ्या त्या सूचना तुम्ही लक्षात ठेवल्या तर फार बरं होईल. आणि या जवळपास आपल्या 15-20च्या वर झाल्यात एकाच बॅचमध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगते की तो 100 ग्रॅमचा जर कप असेल तर हे म्हणजे आता 400 ग्रॅम झालं, तर हे 200 ग्रॅममध्येच बघा पुष्कळ खारी होतात, 50-60 खारी होतात या. छान होतात त्या अगदी व्यवस्थित. कारण आपण हे टाकतो ना, तर त्या तेलाचं टेम्परेचर कमी कमी होत जातं. म्हणजे ज्या आधी आपण खारी टाकले आहे त्याला ते एका विशिष्ट आचेचं म्हणजे गरमीचं तेल त्याच्यात होतं. आता ह्या इकडला जो भाग आहे या आपल्या खारी झालेल्या आहेत, यांना थोडंसं आपण बस आता याला आपण होऊन देऊ. आणि हे झालं खारी की मग मी तुम्हाला दाखवते. आपली खारी खूप छान तयार झाली, एकदम गरम गरम आहे. तिच्या आचेमध्ये ती अजून गरम होत जाते, शिजत जाते. आणि हा मी लॉट पहिले करून घेतला होता, तर आता मी हा लॉट तुम्हाला दाखवते. हे बघा, या प्रत्येक याच्यामध्ये छान लेयर्स येतात, हे दिसत असतील मला लेयर्स, तर पहा. आणि हे मी एक खाऊन दाखवते. प्रत्येक खारीमध्ये हे असे लेयर्स येतात साईडने. तुम्हाला ही खारीची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा. इन्स्टंट खारी आहे. आपण यात पूर्ण मैदा घातलाच नाही आणि आपण रवा घातला आहे, त्यामुळे रवा आणि मैदा असं दोन्ही मिळून आपण घातलेलं आहे. खूप छान लागते ही खारी. ही पण छानपैकी 1-1.5 महिना टिकते, याला काहीही होत नाही. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. गंमत म्हणजे या खारीचे थोडे तुकडे करून याच्यावर छान कांदा, टोमॅटो, चीज, पेरी पेरी मसाला घातला तर ती खारीची भेळ पण खूप छान होते. खूप छान लागते खायला. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. शांततेने तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली आहे म्हणून. आणि माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स द्या. माझं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे, त्याच्यावर सुद्धा मी ही रेसिपी टाकत असते, तेव्हा ते सुद्धा तुम्ही पहा. तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.